भूम शहरात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार व धारदार शस्त्राने वार. प्राथमिक माहिती अशी की दिनांक 24 रोजी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या दरम्यान भूम पोलिसात मुलगी आणि आई आली आणि त्यांच्यावर झालेल्या घटनेची माहिती दिली असताना तात्काळ त्या मुलीला घेऊन ग्रामीण रुग्णालय भूमीत प्राथमिक उपचारासाठी घेऊन गेले असता त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात येथून धाराशिव येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. अद्याप त्यांच्याकडे पूर्णतः जबाब न असल्याने गुन्हा नोंद करण्यात प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. परंतु प्राथमिक त्यांनी भूम येथे जबाब दिला. आरोपीचे नावे घेतली होती. आरोपी त्यांनी ताब्यात घेतले. संपूर्णतः पीडिताचा जबाब आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती मिळत आहे. पहा सविस्तर रिपोर्ट न्यूज मराठीमध्ये. पोलीस स्टेशनला आली होती. त्याच्या असं म्हणणं होतं की त्याच्यावर रेप झाला आहे. तात्काळ आपले पोलीस स्टेशनचे एपीआय तवार त्यांना मेडिकल मेमो देऊन सोबत त्यांना हॉस्पिटलला प्राथमिक चिकित्सालयाला घेऊन गेले आणि तिकडून त्यांना पटकन ते प्रॉपर धाराशिव हॉस्पिटलला त्यांनी रेफर केले आहे. त्या दरम्यान त्यांना त्याच्यासोबत विचारले त्याच्यावर काय झालं. ऍक्च्युली त्यांनी 5 आरोपीचं नाव सांगितलं होतं. तात्काळ आमची टीम आपली पोलीस स्टेशनची टीम आणि एलसीबीची टीम तिथे आली आणि आरोपीचा शोध घेऊन सुरू केला. या दरम्यान डीवायएसपी साहेब पण आले आणि त्यांनी पण त्याचा शोध घेतला. त्या 5 पैकी 4 आरोपी ऑलरेडी आपल्या कस्टडीत आहेत. सध्या धाराशिवला ते मुलीच्या सविस्तर जबाब चालू आहे. एक वेळ त्यांचा जबाब झाला तर जबाबचे नंतर आपण एक्झॅक्ट घटना कळेल की त्याचे काय काय झालं आहे, काय आहे, काय क्रम आहे, कोण कोण आरोपी होता, तसे काय. सध्या तरी माहिती आहे. थँक्यू.